मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात का? तर कालच आहे ना रविवार होता आणि कालच आम्ही गावावरून आलो. गावाला गेलो तर काय व्हिडिओ शूट वगैरे काही करणं होत झालं नाही. तिथं रेंजचा पण प्रॉब्लेम असतो आणि गावाला गेले की कसं व्हिडिओ कुठं कामातच वेळ जातो आणि दिवस आता कुठे जातो कळत नसतं. तर ते केलं नाही तिथे गावाला गेलं. तर काल रात्री जवळजवळ आम्ही 11-11:30 आलो आणि भाजीपाला काहीच नव्हता घरामध्ये. भाजीपाला आणला त्यांनी. तर म्हटलं लगे हाते ना कोथिंबीर वगैरे नीट करून ठेवावी, गवार पण नीट करून ठेवावी आणि हे बसलेत आरामात कारण का जमलेत बाहेर ना आले तर. आणि आज काय आहे तर तुळशीचं लग्न आहे. सर्वात आधी सगळ्यांना तुळशीच्या लग्नाला आमंत्रण करते आणि हे बघा फुलं पण आणली. तर मांडावळ्या करायच्या, वरमाला करायचे, सगळी तयारी करायची बाकी. आता मी स्वयंपाकामध्ये चाललंय बटाट्याची भाजी, पुरी, खीर असं बनवायचं. आता मेनूमध्ये काय बदल होतोय का काय होतंय बघूया. आता अजून कोणाचं काही नक्की नाहीये कारण का तयारी काही नाहीये. काल रात्री आल्यानंतर सगळी तयारी चालली आहे. चला मग थोड्या वेळाने तुम्हाला काय काय आम्ही करणार ते सांगू. तर आता ह्यांना काम दिलेलं आहे मी, म्हणजे हेच म्हणाले की मी ना हार ओवतो म्हणून तू स्वयंपाकाचं बघून घे काय करायचं ते. कारण का आता 4 वाजलेले. सकाळी तर काही सगळेजण उशिरा उठलेत आणि ओंकार आणि गौरी गेलेत बाहेर. समर्थ आहे आणि हे आहेत. आता आम्हीच करतोय तयारी. यांना म्हटलं तुम्ही आता हार ओवून घ्या. नाही वरमाला आणि नंतर पाशिंग तयार कर. आणि 4-5 गुलाब भरपूर दिली त्यांनी फुलवाल्या बाईंनी. तर मी मस्त अशी आपल्या देवाऱ्यामध्ये पण लगेच लावून घेतली. गुलाब असं झेंडूची 2-3 फुलं लावली. मस्त अजून शोभा वाढते. चहा घ्या आधी. तर इथं आता ना नवरा नवरी बाहेर आलेली आहे. कृष्णाला सजवायचं काम चाललेलं आहे आणि तिकडे गौराबाई काढतीये तशा रांगोळ्या. इकडे माझ्या लाद्या पुसायच्या बाकी आहेत. बाकी स्वयंपाकामध्ये थोडीफार मी आधीच तयारी केलेली आहे. बघा इथे पुऱ्या करून ठेवलेल्या आहेत. वरण, बटाट्याची भाजी आणि खीर. भात मी बघणार आहे अंदाज कारण का कोणाचाच अंदाज कळत नाही कोण येणार आहे कोण नाही. त्याच्यामुळे मी भात घातलेला नाही आहे. ओटा क्लीन करून ठेवला आहे. आता सगळेजण कामाला लागलेली आहेत. चला आता. तर आता हे काय करतायत बघा, असे मस्त सजावट करतायत. तर साडी नेसवायची बाकी अजून. आणि आता इथे ना ओंकार लक्ष्मीची पावलं चिटकून घेतोय आणि सगळे असे हौशेत मजेत सगळेजण सगळ्यांची कामं करतायत मस्त. ओंकार करतोय ही 2 ना ती 3 झाली. तर आता इथं ना संध्याकाळची 7:30-8ची वेळ आहे आणि आमचे जे आहेत सोसायटीमध्ये सगळे शेजारी ते पण खूप आहे ना आनंदाने आणि उत्साहाने लग्नामध्ये सहभागी होतात आणि त्यांना पण खूप हौस आहे या गोष्टींची. मी करते त्यात त्यांचा पण सहभाग असतो. तर इथे आता तुळशीचं लग्न लावत आहोत आम्ही. तुळशीचं लग्न वगैरे झालं आणि मी बोललेच होते की भात घालायचा बाकी ठेवला होता मी. कोण जास्त आले कोणच नाही आले. मामांचा फोन आला अचानक की आम्ही नाही येत म्हणून कारण का त्यांनी कॅन्सल केला आणि आई बाबा तर काय नको म्हणतात कारण का त्यांची उद्या बैठक आहे. ठीक आहे
तर आता लास्ट फक्त मी भातच घालायचा ठेवला होता की माणसांच्या अंदाजाने भात घाला. तर आता कोणच नाही तर मग थोडासाच भाताचा घालायचा आहे. तर आता तो घालून घेते. जेवण सगळं झालेलं आहे. भात घालते. आणि आता फटाके वाजवायला चाललेली ए कुणी काय ऐकू नका रे, सगळे फटाके वाजवा. फटाके वाजवायला. तर इथं मी आता हळदी कुंकू देते आणि ते पेढे वाटतायत. लग्न तुळशीचं लागल्यानंतर असं करतात की गोड वाटतात. तर ह्या सगळ्या आमच्या सोसायटीमधल्या मेंबर आहेत. सगळे आवडीने येतात, मजा करतात आणि किती मस्त. आता तुळशीचं लग्न लावून झालेलं आहे तर म्हटलं थोडीशी अशी व्हिडिओ काढावी. आणि सगळेजण असे निवांत बसलेले आहेत. तर रांगोळी वगैरे कशी छान दिसते दारामध्ये. तर म्हटलं व्हिडिओ काढावी थोडीशी आणि खूप मस्त वाटत होतं. आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. गडबड झालेली आहे कारण का फटाके वाजवायचे ना. तर म्हणते आई चला लवकर जेवून घेऊया म्हणजे आम्हाला खाली जाऊन फटाके वाजवता येतील. तर ठीक आहे म्हटलं चला जेवून घेऊया सगळेजण. तर आता तुळशी मातेला घरामध्ये गृहप्रवेश करत आहे. तर आता आरती करतो, हळदी कुंकू लावून घरामध्ये गृहप्रवेश करून घेतो. यासोबतच मी माझ्या आजच्या या व्हिडिओला एंड करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये.